सुरू झालं. तर यस, नवीन लेक्चर, सेकंड लेक्चर. पहिले लेक्चर दिलं मी, इंट्रोडक्शन पण दिली. ठीक आहे, ज्या मुलांनी पहिलं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी जाऊन पहिलं लेक्चर बघावं. शाकंभरी क्लासेस 2.0 ट्रिग्नोमेट्री फर्स्ट लेक्चर, कारण की त्यात बेसिक शिकवलं आणि जे इथून पुढं खूप इम्पॉर्टंट येणार आहे तेच शिकवलंय मी. तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला की एका दिवसात 100पेक्षा जास्त व्ह्यूज झाले. तो ठीक आहे, मग असंच सुरू होते. काय अजून ना, व्ह्यूज माझ्या हातात आहेत का तुमच्या हातात आहेत? कुणाच्याच हातात नाही व्ह्यूज. ठीक आहे, व्ह्यूज कोणाच्या हातात आहेत? व्ह्यूज देवाच्या हातात आहेत ना. माझा व्हिडिओ जर चांगला झाला ना तर तो व्हायरल होईल. तर ठीक आहे, मग आजच्या परत नवीन लेक्चरला आपण स्टार्ट करूया. तर शाकंभरी क्लासेस 2.0 MSTCT मॅथमॅटिक्स 11th and 12th. ठीक आहे, परत एकदा स्टार्ट करू नये आपला सेकंड लेक्चर. यात आपण बघा काय शिकणार आहे. यात आपण सगळं बेसिक शिकणार आहोत. परत आता मी जे काल शिकवलं ते मी तुम्हाला म्हणलं की अँगल्स अँड इट्स मेजरमेंट चॅप्टर मधलं जे इम्पॉर्टंट आहे ते मी घेतलं. आता अजून म्हणे सीईटीचा, असं मला कळलं की सीईटी अजून पोर्शन तुमचा 2021 आणि 2022चा नाही निघाला. ठीक आहे, म्हणजे नाही आलाय. असं जर पोर्शन आला आणि त्यामध्ये जर अँगल्स अँड इट्स मेजरमेंट हा चॅप्टर पूर्ण असेल तर मग तो आपल्याला घ्यावाच लागेल. पण शक्यतो अँगल्स अँड इट्स मेजरमेंटवर काही येत नाही, कारण की 11वी 12वी एवढी वास्ट आहे ना मॅथमॅटिक्स, एवढं भरपूर आहे ना मटेरियल विचारायला. त्यामुळे 11वीचं आलंच तर फंक्शन येतं, फंक्शनवर क्वेश्चन येतो. सिक्वेन्स सिरीज खूप इम्पॉर्टंट चॅप्टर, प्रोबॅबिलिटी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर, आणि ट्रिग्नोमेट्रियल्स. आणि ट्रिग्नोमेट्री ते विचारतात, खचून विचारतात. त्यामुळे आपल्याला ट्रिग्नोमेट्रीसाठी जे पाहिजे होतं ते मी घेतलेलं आहे. ठीक आहे, तर बघा आज आपण परत बेसिकच शिकणार आहोत. ही ट्रिगोनोमेट्री इन राईट अँगल ट्रायंगल हे तुम्ही 10वीत शिकला होता बरोबर. ते शिकताना आपण बघू. हा चार्ट पण शिकला होता. हा चार्ट जो आहे ना रे, तो तुम्हाला कसा लिहिला होता बरोबर, डायरेक्ट दिला होता की लिहा sin 31 हाफ असतो, डायरेक्ट लिहा. पण तसं नाही, आपण जर बघितलं ना तर प्रूफ करायला पाहिजे ना रे कुठलीही व्हॅल्यू. तर ते प्रूफ सहित मी पुढे घेतलेलं आहे. त्यामुळे प्रूव्ह द फॉलोइंग. sin 0 0 का असतो, cos 0 1 का असतो. ठीक आहे, sin 31 हाफ असतो, cos 30 √3/2 असतो, sin 60 √3/2 असतो, cos 60 1 हाफ असतो, आणि sin 90 1 असतो, cos 90 0 असतो. मी यात sin 45 इज इक्वल टू cos 45 इज इक्वल टू 1/√2 हे घेतलं नाही. हे मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. आणि हे पण काही थोडे व्हॅल्यू की ऑप्टिव्स अँगलचे साइन रेशो कसे काढा, तर हे आज थोडक्यात आपण बघायचं आहे. तर पहिल्यापासून स्टार्ट करू. आणि मागच्या लेक्चरला मी म्हणलेलं की मागचं थोडंसं मी रिवाइज करणार. ज्या मुलांनी नाही बघितले त्या मुलांना मी अजून सांगतो की जर तुम्ही नाही बघितले बरोबर ते लेक्चर तर ते बरोबर आहे, खूप मोठं आहे. खूप मोठं लेक्चर आहे, 1 तासाचं. इंट्रोडक्शन जरी तुम्ही स्किप केलं आणि फक्त रेडियन आणि डिग्री, ठीक आहे, रेडियन तेच इम्पॉर्टंट आहे रे त्यात. रेडियन आणि डिग्रीचा भाग फक्त बघितला ना रे तर खूप सफिशियंट आहे, खूप सफिशियंट आहे. डिग्री म्हणजे काय आणि रेडियन म्हणजे काय हे जर तुम्ही बघितलं ना तर बेसिक तुमचं पक्क होईल. आणि हे सुद्धा बेसिकच आहे. तर मागच्या ह्याला आपण काय बघितलं रे, तर पाय रेडियनची 180 डिग्रीला बरोबर, 180 डिग्रीला पाय म्हणला तुम्ही, 180 डिग्रीला पाय रेडियन कन्सिडर करा, रेफरन्स स्टँडर्ड केला. आणि पाय रेडियन काय रे, रेडियन हे अँगल मोजायचं युनिट आहे बरोबर. आणि त्याचा आपण थेरम पण प्रूव्ह केला. 1 रेडियन इज अ कॉन्स्टंट अँगल. जसा 1 डिग्री हा कॉन्स्टंट अँगल असतो तसाही 1 रेडियन हा कॉन्स्टंट अँगल असतो. ठीक आहे, तर आपण जर समजा आता मग 2 महत्वाचे फॉर्म्युले बघितले होते. ते फॉर्म्युले कुठले होते रे, जर आपल्याला अँगल इन डिग्री विचारला, अँगल इन डिग्री विचारला तर डिग्रीमध्ये पाय असतो का नसतो रे, नसतो बरोबर, पाय नसतो. मग काय करायचं रे, अँगल इन रेडियनला आपल्याला पाय कॅन्सल करायचं ना. अँगल इन रेडियनला कशाने गुणायचं रे, 180 भागिले पाय. समजतंय का बघा.
का पाय डिनॉमिनेटर मध्ये गेला फॉर्म्युला डिग्रीच्या? कारण की रेडियन मध्ये पाय हा न्यूमरेटर मध्ये असतो. रेडियन मध्ये पाय हा न्यूमरेटर मध्ये असतो. न्यूमरेटर मध्ये असल्यामुळे तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे. का तर डिग्री मध्ये पाय नसतो. सिंपल आहे. आणि डिग्री जर विचारलं ना रे तर काय करायचं बघा. तुम्हाला समजा 90 डिग्रीची रेडियन व्हॅल्यू असते π/2. ठीक आहे. आता तुम्हाला 90 डिग्रीला π/2 रेडियन आहे असं माहित नाही समजा, आणि तुम्हाला विचारलं की धिस अँगल, हा जो रेडियन मधला अँगल आहे ना तो डिग्री मध्ये का, तर मी तुम्हाला काय सांगितलं रे, शॉर्ट ट्रिक काय सांगितली तर पायच्या जागी 180 ठेवा, तुम्हाला डिग्रीचा अँगल मिळेल. खूप सोपं. पण जर तुम्हाला अँगल इन रेडियन विचारला, बरोबर, काय विचारलं तुम्हाला, अँगल इन रेडियन, ठीक आहे, अँगल इन रेडियन विचारला तर काय करावं लागणार तुम्हाला, हा ना, रेडियन मध्ये पाय असतो म्हणल्यावर जो अँगल इन डिग्री दिलेला आहे, अँगल इन डिग्री दिलेला आहे त्याला कितीने गुणावं लागणार, π/180 गुणावं लागणार. समजतंय? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ठीक आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे खूप महत्वाचे आहेत. खूप महत्वाचे आहे. समजतंय? तर एवढं आपण शिकलेलं. अजून एक काय होतं म्हणावं सर, मी तुम्हाला काही अँगल्स दिलते, बरोबर, 30 डिग्री दिलता, बरोबर, 45 डिग्री दिलता, 60 डिग्री दिलता, हा ना, 90 डिग्री विचार. आता 90 डिग्रीची व्हॅल्यू π/2 रेडियन लिहिली. π/180 त्याला गुणायचं, 90ला π/180 गुणलं की संपला. होय ना. पाय म्हणजे किती असतो रे, पाय म्हणजे 180, बरोबर, 180 भागिले किती म्हणजे 30 येईल. समजतंय? 45. पाय म्हणजे 180 असतो ना, बरोबर, पण 180ला कितीनी भागावं म्हणजे 45 उत्तर येईल, बरोबर. आणि 60 डिग्रीचा बघा, 6-18 असतो ना रे, म्हणजे समजतंय? तर हे व्हॅल्यूज खूप इम्पॉर्टंट आहे. 30 डिग्री म्हणजे π/6 रेडियन, ना, 45 डिग्री म्हणजे π/4 रेडियन. ठीक आहे, तर मग हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे थोडंसं मी मागच्या लेक्चरचा इम्पॉर्टंट तुम्हाला सांगितला कन्सेप्ट. अजूनही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे म्हणजे पॉझिटिव्ह अँगल. तो आय होप तुम्ही बघितला असेल किंवा नाही बघितला तर सांगतो बघा. पॉझिटिव्ह अँगल हा अँटी क्लॉकवाईज मोजला जातो आणि निगेटिव्ह अँगल हा क्लॉकवाईज मोजला जातो. आता हे असं का, तर ह्याच्यासाठी तुम्हाला लेक्चर बघावंच लागेल, कारण हे साइन कन्व्हेन्शन्स आहे. साइन कन्व्हेन्शन्स तुम्ही बदलू शकत नाही, आणि ते असं का, साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे ठरवलेले असतात, त्यांनाच पुढे तुम्ही स्टडी करू शकता, बरोबर आहे. समजतंय? तर मग पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल पण हा खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे जो आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. या लेक्चरमध्ये नाही, या लेक्चरमध्ये खूप म्हणजे मी टाकणार होतो पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी नाही टाकला तो. पुढच्या लेक्चरमध्ये घेणार. ठीक आहे, पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. तुमचा व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून सर, हो अरे व्हायलाच पाहिजे, कारण की आपल्याला काय हा ना, सिलेबस खूप मोठा आहे रे. तुम्ही जर बघितला, आणि मी एकटा आहे, सिलेबस खूप मोठा आहे. आपल्याला 11चं घ्यायचं, 11चं प्लस ह्याचं पण घ्यायचं ना, 12वी पण घ्यायची, पूर्ण 12वी घ्यायची आपल्याला. त्यामुळे असं नाही का, कारण मला 11वीतच 12वी स्टार्ट करायला लागणार, तरच आपण त्या परीक्षेपर्यंत जाऊ. मी कुणासाठी बोलतोय, मी 2022 साठी बोलतोय. 2021च्या मुलांसाठी मी लेक्चर देईन. रिस्पॉन्स बघू द्या आधी मला व्हिडिओचा, कारण की मी चांगले लेक्चर देणार. त्यावर डायरेक्ट मी कॅल्क्युलस पासून स्टार्ट करणार आहे. 2021ची मुलं आहेत ना, त्यांना मी कॅल्क्युलस पासून स्टार्ट करणार, कारण कॅल्क्युलस हा खूप मोठा वेटेज घेऊन येतो, आणि तो कसा सोडवायचा, काय सोडवायचा. मग व्हेक्टर पण बघणार. व्हेक्टर पण खूप मोठा वेटेज घेऊन येतो. कॅल्क्युलस नंतर व्हेक्टर, आणि मग छोटे मोठे काही मॅट्रायसेस असो, अजून काय तुमचा आपला इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला, है ना, कोनिक सेक्शन, त्याचे थोडे काही सर्कल पण येतो भरपूर, म्हणजे सर्कल आकारायचा असतो, त्यामुळे विचार.
तर ठीक आहे, मग ट्रिगोनॉमेट्री इन राईट अँगल ट्रायंगल हे तुम्ही 10वीत शिकला होता का रे? बरोबर. हे एक्स काय लिहिलं म्हणून रोमनांक माहिती ना? असू दे, ज्यांना रोमनांक माहित नाही ना त्यांच्यासाठी, नाहीतर ते लोक मला शिव्या घालतात की काय लिहितं म्हणून. ठीक आहे, ट्रिगोनॉमेट्री इन राईट अँगल ट्रायंगल. तुम्ही ट्रिगोनॉमेट्री कुठली शिकला होता रे? ट्रिगोनॉमेट्रिक रेशो शिकला होता. कोणाचे? ॲक्यूट अँगलचे. ॲक्यूट अँगल माहिती ना? ॲक्यूट अँगल म्हणजे काय असतो? ॲक्यूट अँगल म्हणजे ज्या अँगलचं माप हे लेस दॅन 90 डिग्री असतं, 60, 45, बरोबर. हे ॲक्यूट अँगल आहे. तर इथे जर तुम्ही बघितले तर अँगल सी आणि अँगल हे ॲक्यूट अँगल आहे. बघितलं तुम्ही? त्यामुळे मी एक सी म्हणतो की थिटा. हिअर अँगल ACB इज थिटा. ठीक आहे, इथे मी कन्सिडर म्हणतो, कन्सिडर. तर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशो शिकताना काही टर्मिनॉलॉजीज बघितल्या होत्या, त्या म्हणजे हायपोटन्यूज. बरोबर, हायपोटन्यूजच असतो. ठीक आहे, हायपोटन्यूजच असतो. तुम्ही म्हणा नाही सर हायपोटेनस असतं. नाही, खरा उच्चार जो आहे ना रे तो हायपोटन्यूजच आहे. खरा उच्चार जो आहे ना रे तो आम्हाला सरांनी शिकवला की खरं प्रनाऊन्सिएशन जे आहे ना रे ते हायपोटन्यूजच आहे. तुम्ही हायपोटेनस म्हणा, आपल्याला काय डिबेट नाही करायची ते, तुम्ही काही म्हणा, पण त्या हायपोटन्यूजला ना मी सिम्बॉल देतो H. मग इथे हायपोटन्यूज म्हणजे कोण असतो रे? हायपोटन्यूज म्हणजे असतो कर्ण. कर्ण कोण असतो? कर्ण हा 90 डिग्रीच्या समोरची बाजू, तो असतो हायपोटन्यूज. म्हणजेच कोण? कर्ण. ज्यांना माहित नाही त्यांनी लक्षात ठेवा. हो, कारण की 10वीत कसं होतं, कन्सेप्ट कळत नाही, समजत नाही काही है ना. त्यामुळे जी बाजू असते त्याला आपण कर्ण म्हणतो, त्यालाच आपण म्हणतो हायपोटन्यूज. काही अजून एक टर्मिनॉलॉजी होती ती म्हणजे अपोजिट साइड. अपोजिट साइड त्याला मी OS म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. फॉर्म्युल्यात लिहिताना सोपं जातं. आणि अजून एक होती शेवटची, ती म्हणजे ऍडजसंट साइड. ठीक आहे, ऍडजसंट साइड AS म्हणतो त्याला. ठीक आहे, त्याला काय म्हणतो मी? A.S. शॉर्ट फॉर्म. तर तुम्ही कुठले ट्रिगोनोमेट्रिक रेशो शिकला होता रे 10वीत? ते होते, हे रिव्हिजन आहे बरं का, ही रिव्हिजन आहे. परत एकदा सांगतो मी तुम्हाला रिवाइज करतोय मी हे सगळं. साइन थिटा, कोसाइन त्यालाच आपण कॉस थिटा म्हणतो. टॅन्जेंट त्यालाच आपण टॅन थिटा म्हणतो. समजतंय? इथे असतो कोसेक म्हणजे कोसिकॅन्ट, त्याला कोसेक म्हणतो आपण. सिकॅन्डला आपण सेक थिटा म्हणतो. आणि कोटॅन्जेंटला आपण कॉट म्हणतो. ठीक आहे, समजतंय का रे? चांगलं समजत असेल तर ठीक आहे, नाही समजत असेल तर मग घोळ आहे. कारण की यानंतरच बेसिक रे. यानंतर तुम्ही जेव्हा ट्रिगोनोमेट्रिकची गणित सॉल्व्ह कराल ना मग तेव्हा समजतं. तर साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. साइन थिटाची डेफिनेशन काय असते रे? साइन थिटाची डेफिनेशन असते अपोजिट साइड अपॉन हायपोटन्यूज. आता इथे थिटाच्या समोरची बाजू कुठली? AB. थिटाच्या समोरची बाजू कुठली? AB. मग काय होणार? AB. आणि हायपोटन्यूज काय? हायपोटन्यूज आहे AC. समजतंय का रे? कॉस थिटाची डेफिनेशन असते ऍडजसंट साइड अपॉन हायपोटन्यूज. ऍडजसंट साइड कुठली असते रे थिटाची? तुम्ही म्हणाव सर ही पण ऍडजसंट आहे आणि ही पण ऍडजसंट आहे. नाही, AC इज नॉट ऍडजसंट साइड. बिकॉज आपण त्याला स्पेशल दाखवलं ना रे, तो कर्ण आहे म्हणून त्याला स्पेशल उल्लेख केला ना. सगळ्यात आधी त्याचाच उल्लेख केला, नंतर त्याचा विषय सोडून दिला आणि बाकीच्या ज्या 2 साइड राहिल्या त्याला आपण नाव दिली ना AS. म्हणजे ऍडजसंट साइड कुठली? इथे BC. घोळ होतो ना रे इथे नीट कन्सेप्ट समजत नाही, त्यामुळे मग चुकणार तुम्ही. AC काय? हायपोटन्यूज.
टॅन थिटा. टॅन थिटाची जी डेफिनेशन आहे ना रे ती असते अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड कुठली आहे रे? ए बी आणि ऍडजसंट साइड आहे बी सी. समजतंय? आता जर तुम्ही साइन थिटा आणि कॉस थिटाचा जर रेशो घेतला तर तो टॅन थिटा बरोबर येतो. का टॅन थिटा बरोबर येतो रे? कारण टॅन थिटाची जी डेफिनेशन आहे रे ती अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड आहे. त्यामुळे हेन्स इथे लिहितो बघा, हेन्स टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. समजतंय का रे? समजतंय? हे परत मी फॉर्म्युले लिहून देणार तुम्हाला, जास्त टेन्शन घेऊ नका. पहिला ना जर तुम्ही साइन थिटा आणि कॉस थिटाचा रेशो घेतला तर हायपोटेन्यूजला हायपोटेन्यूज निघून जातो है ना, भागिले म्हणजे उलटून गुणिले असतं. हा हायपोटेन्यूज वर येणार, ही ऍडजसंट साइड खाली येणार, हायपोटेन्यूजला हायपोटेन्यूज निघून जाणार. कोसेक थिटाची डेफिनेशन असते हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड म्हणजे काय येणार रे? ए सी अपॉन ए बी. ठीक आहे, ए सी अपॉन ए बी. मग आता ए सी कोसेक थिटाची जी डेफिनेशन आहे ना रे हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड, त्यामुळे तो साइन थिटाच्या उलटा आहे. म्हणून तर मी असं समोरासमोर लिहिलेलं आहे. तुम्हाला समजत असेल तुम्हाला की मी म्हणून तर असं समोरासमोर लिहिलंय. सेक थिटाची डेफिनेशन आहे ना रे, सेक थिटाची डेफिनेशन आहे हायपोटेन्यूज अपॉन ऍडजसंट साइड, त्यामुळे तो कॉस थिटाच्या उलटा येतो. एसी अपॉन ए बी, एसी अपॉन बी सी, सॉरी एसी अपॉन बी सी. आणि कॉट थिटाची डेफिनेशन आहे ती आहे ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. तो त्यामुळे तो सेक थिटा आणि कोसेक थिटाचा रेशो येतो. जर तुम्ही सेक थिटा अपॉन कोसेक थिटा घेतला तर कोसेक थिटा अपॉन सेक थिटा घेतला तर तो कॉट थिटा येतो. त्यामुळे काय येणार ते बीसी अपॉन ए बी, बीसी अपॉन ए बी. समजतंय का रे? समजतंय? तर काही फॉर्म्युले मिळतात बघा आपल्याला, हे ना हे तुम्हाला सगळे रिवाइज करतोय मी, त्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं कुठल्याही गोष्टीचं टेन्शन गेला की तुम्ही निम्मा गेला बघा, निम्मा गेला. ठीक आहे, तर काय काय मिळालं रे आपल्याला? साइन थिटा हा 1 अपॉन कोसेक थिटा बरोबर असतो, 1 अपॉन कोसेक थिटा बरोबर असतो. कॉस थिटा हा 1 अपॉन सेक थिटा बरोबर असतो, 1 अपॉन सेक थिटा बरोबर असतो. ठीक आहे, टॅन थिटा हा 1 अपॉन कॉट थिटा बरोबर असतो. ठीक आहे, आणि अजून एक टॅन थिटा हा साइन थिटा आणि कॉस थिटा असतो. समजते? आता टॅन थिटा हा कॉट थिटाच्या उलटा असतो बरोबर. म्हणजे कॉट थिटाची व्हॅल्यू काय येणार रे? कॉट थिटाची व्हॅल्यू येणार कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा बरोबर. पण 1 अपॉन साइन थिटा कसा असतो? 1 अपॉन साइन थिटा मी असं लिहू ह्याला कॉस थिटा इंटू 1 अपॉन साइन थिटा. काय फरक पडतो? पण 1 अपॉन साइन थिटा तुम्ही बघितला काय असतो है ना, या कोसेकला इकडे घेऊन जा, इथं भागिले तिकडे वरती जाणार आणि हा इकडे म्हणलं डिनॉमिनेटर मध्ये येणार. म्हणजे काय असतो रे? काय येणार? कोसेक थिटा येणार, म्हणजे कॉस थिटा इंटू कोसेक थिटा. आता एक खाली काय नाही म्हणजे 1, खाली काही नाही म्हणजे 1 बरोबर आहे. मग आता मी काय करतो बघा, न्यूमरेटरला पण कॉस थिटानी भागतो, डिनॉमिनेटरला पण कॉस थिटानी भागतो. ठीक आहे, न्यूमरेटरला पण मी कॉस थिटानी भागतो आणि डिनॉमिनेटरला पण मी कॉस थिटानी भागतो. इथे न्यूमरेटरवरचं कॉस थिटा कॅन्सल होणार, पण खाली काय राहणार हा ना, डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार? 1 अपॉन कॉस थिटा, आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय असतो? सेक थिटा. म्हणजे कॉट थिटा अजून एक मिळाला बघा, कोसेक थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा अपॉन सेक थिटा. आणि आता कॉट जो असतो ना तो टॅनच्या उलटा असतो, म्हणल्यावर टॅन काय आणणार? सेक थिटा अपॉन कोसेक थिटा. तर हे नवीन फॉर्म्युले
ना. हे तर सगळ्याला माहिती असतात, पण हे बघितल्यावर गडबड होते, त्यामुळे समजत नाही. आणि आपल्याला अशी खूप सारी गणिते सॉल्व्ह करायची आहे, त्यामध्ये जो उल्लेख येतो म्हणून मी सांगितलं. मला नाही वाटत हे तुम्हाला कोणी सांगितलं असेल, पण मी सांगतो की दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. हे तुम्ही लिहून एका वहीत सगळे फॉर्म्युल्याची हे करत जावा, किंवा तुम्ही आदल्या परीक्षेच्या आदल्या रात्री काय वाचणार आहात, तर ती वही वाचणार आहात ज्या तुम्ही A to Z सगळे फॉर्म्युले लिहिलेले आहेत. समजते? एक वही करा फॉर्म्युल्याची. नाही केली तर नका करू ना, मला फरक नाही पडत, मला फरक नाही पडत. ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत, तर हे फॉर्म्युले दिले मी तुम्हाला. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून काढा, व्हिडिओ पॉज करून लिहा, कारण की मला ही जी स्लाइड येणार आहे परत लागणार आहे, त्यामुळे ना आपण बघणार. इथेपर्यंत आपण होतो. आता पुढे जायचं, पुढे जाऊया. तर हा अजून एक चार्ट होता बघा तुम्हाला 10वीत, बरोबर आहे. आणि मी तुम्हाला परत एकदा म्हणून सांगतो की हे आपण व्हॅल्यू मी तुम्हाला इथे लिहून देतो. इथे मी तुम्हाला हे व्हॅल्यू लिहायला लिहितो की कशा लिहायला लावलेल्या आहेत तुम्हाला. पण मी काय करणार आहे, या व्हॅल्यू प्रूव्ह करणार आहे, बरोबर आहे. इथून पुढे पण अँगल आता तुम्ही शिकला 90 पर्यंत स्टॉप होत नसतो आपण 360, 120 ना, असे खूप अँगल बघितले. त्यामुळे तेव्हा त्या अँगलची व्हॅल्यू काय आहे आणि कसं तो प्लस येतो का मायनस येतो ते सगळं आपण बघणार. कसं काय तो प्लस येतो का मायनस येतो तो सगळं आपण बघणार आहे. पण ह्या फक्त मी काय करतो रे, 10वीची रिव्हिजन म्हणून हे थोडंसं मी तुम्हाला रिवाइज करतो. तुम्हाला अजून एक फॉर्म्युला होता बघा, साइन ऑफ π/2 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. साइन ऑफ π/2 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा हा तुम्हाला फॉर्म्युला होता. हेच आपल्याला पुढे ट्रिग्नॉमेट्री 2 जो तुमचा चॅप्टर आहे ना, 3rd चॅप्टर असेल, त्यामध्ये अलाइड अँगल म्हणून येतो. अलाइड अँगल तो काय कसं काय ते सगळं आपण तेव्हा बघू. आता त्याचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, पण तुम्हाला थोडंसं आठवण करून दिली. तर साइन 0 किती असतो रे, साइन 0 असतो. बरं एकदा सांगतो मी, हे आपण प्रूफ करणार आहे. साइन 30 असतो 1/2 ना, साइन 45 असतो 1/√2, साइन 60 असतो √3/2 आणि साइन 90 असतो 1. साइन 90 काय असतो 1. कॉस 0. आता तुम्हाला काय म्हणलं बघा, तुम्हाला काय म्हणलं की जो शिक्षक शिकवलेला आहे त्यांना काय म्हणलं, ही साईनची तुम्ही ही जी लिहिणार आहे, साईन तुम्हाला फक्त लक्षात ठेवावा लागतो एवढंच. पण तुम्ही हे जे लिहिणार आहे ते काय करायचं बघा, साईनचा 90 जिथे संपवणार आहे तोच कॉसचा 0 पासून स्टार्ट होतो. म्हणजे कसं बघा, साइन 90 1 येणार आहे, म्हणजे कॉस 0 1 असणार. म्हणजे हा इथपासून सगळं असं लिहित जावा. 90 येणार इथं म्हणूया, रूट काय दिसते √3/2 कॉस 30 ला द्या. पण तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवणार मी, कॉस 30 √3/2 असतो, कॉस 45 1/√2 असतो, आणि कॉस 60 1/2 असतो, आणि कॉस 90 0. टॅन आता बघा, साइन मिळाले कॉस मिळाले म्हणल्यावर हे पण मिळणार ना रे, कॉस टॅन मिळणार, कॉट मिळणार, सेक मिळणार आणि कोसेक पण मिळणार. त्यामुळे टॅन का असतो, टॅन असतो 0, म्हणजे साइन अपॉन कॉस. म्हणजे काय येणार इथं 0/1 म्हणजेच काय 0. आता हे बघा साइन 30 है ना, साइन 30 1/2 कॉस 30 √3/2 आहे. म्हणजे टॅन 30 किती असणार रे, याची डिव्हिजन करा ना, काय येणार मग, भागिले म्हणजे उलटून गुणिले है ना. म्हणजे ह्याला 2 ला 2 निघून जाणार परत एकदा तसंच, म्हणजे किती राहणार, डिनॉमिनेटर मध्ये √3 राहणार, म्हणजे व्हॅल्यू किती येणार 1/√3. बघा हा तर सेम क्वांटिटीचा रेशो आहे ना, 1/√2 आणि 1/√2. साइन 45 अपॉन कॉस 45 म्हणजे टॅन 45 किती येणार 1/√2 अपॉन 1/√2 म्हणजे किती 1. परत एकदा इथे 2 निघून जाणार बघा. टॅन 60 किती येणार √3. ज्याला हे अवघड जातोय ना रे, त्यानं शेजारी करून बघा, भागिले म्हणजे उलटून गुणिले. त्यापेक्षा काय करायचं, छेदात घालवायचं असतं, असं लक्षात ठेवा, आणि न्यूमरेटरचं न्यूमरेटर मध्ये घालवायचं असतं. आता इथे खूप इम्पॉर्टंट आहे, हे बघा साइन कॉस. आपण इथे बघा 0 लिहितो फक्त. 0 म्हणजे खाली काही नाही म्हणजे काय असतं रे, 1 असतं. ठीक आहे, खाली काही नाही म्हणजे 1 असतं. म्हणजे बघा तुम्ही 0 असं लिहिता ना, दिस इज अ 0, खाली काय नाही म्हणजे 1 असतं. 0 म्हणजे काय, काही नाही.
काहीच नाही. 0 म्हणजे काय? काहीच नाही. ठीक आहे. आणि मग ह्याच्या 0/1च्या उलट करा ना. ह्याच्या उलट काय येणार रे? ह्याच्या उलट येणार 1/0. 0ची व्हॅल्यू काय आहे? काही नाही. काही नाहीच्या उलट काय? सर्व काही. सर्व काही म्हणजे काय? अनंत, इन्फिनिटी, ब्रह्मांड. ब्रह्मांड कसं आहे? इन्फायनाईट आहे, कुठे एंडच नाही त्याला ना. 0च्या उलट, 0 म्हणजे काय? काही नाही. काही नाहीच्या उलट काय? सर्व काही. सर्व काही म्हणजे काय? हे ब्रह्मांड. ब्रह्मांड म्हणजेच काय? नॉट डिफाईन्ड. तुम्ही ब्रह्मांडाची कुठं अंत आहे का? नाही ना. म्हणून ह्याला तुम्ही tan 90 जो असतो ना रे, तो ND लिहिता, नॉट डिफाईन लिहिता. आणि नॉट डिफाईनलाच परत म्हणता इन्फिनिटी. ND म्हणजे नॉट डिफाईन. इन्फिनिटी, इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी सिम्बॉल असं आहे. इन्फिनिटीच्या नादाला कोण जास्त लागत नाही है ना. हे नॉट डिफाईन म्हणजेच त्यासाठी आपण कॅल्क्युलस सेक्शन न्यूटननी काढला. त्यासाठीच लिमिट डिनॉमिनेटर 0 झाला की तिथे लिमिटचा कन्सेप्ट येतो, लिमिट यूज होतो ना. डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये इन्फिनिटी आलं, डिनॉमिनेटर मध्ये 0 गेला, किंवा 0/0 फॉर्म आला कुठल्याही इक्वेशनचा है ना. इन्फिनिटी 0∞ आला, किंवा 1∞ असले फॉर्म आले की याच्यासाठी लिमिटचा उपयोग येतो. 1∞ ह्याच्यासाठी लिमिटचा उपयोग येतो. ठीक आहे. कॉट थिटा. आता परत कॉट थिटा काय करा बघा. टॅन थिटा जो असतो ना रे, टॅन थिटा जिथं 90ला संपला ना रे, तिथनेच परत 0 पासून कॉट थिटाला सुरुवात करा. म्हणजे कॉट थिटा इन्फिनिटी असतो हो ना. 1/0 काय असणार बघा. कॉट थिटा म्हणजे काय? 1/0 म्हणजे कॉस अपॉन साइन. आता मग इथं काय येणार? 1/0 ना रे. हे किती व्हॅल्यू येणार? 1/0. √3/2 अपॉन √3/2 अपॉन 1/2 काय येणार? √3. हे परत सेम क्वांटिटीचा रेशो. परत हे 1/√3 येणार, कारण की कॉस अपॉन साइन आहे. पहिल्यांदा कॉस घ्यायचा, मग साइन घ्यायचा. आणि हे किती येणार रे? हे येणार कॉट 90 0, कारण की कॉस 90 अपॉन साइन 90. साइन 90 1, कॉस 90 0, कॉट 90 0. सेक हा कॉसचा उलटा असतो. मग 1च्या उलटा कोण असतो? 1. कॉस 30 किती आहे रे? √3/2. म्हणजे सेक 30 किती असणार? 2/√3. कॉस 45 किती रे? 1/√2. म्हणजे सेक 45 किती असणार? √2. समजतंय? सेक 60, कॉस 60 किती आहे? 1/2. सेक 60 किती असणार? 2. आणि परत एकदा बघा, इथं 0 म्हणजे काय नाही, खाली काय नाही म्हणजे 1. मग हे किती येणार? 1/0. आणि 1/0चीच व्हॅल्यू इन्फिनिटी असते. कोसेक हा साईनच्या उलटा असतो. आता इथे साइन 0 आहे, खाली काय नाही म्हणजे 1. म्हणजे हा किती येणार? 1/0. 1/0 म्हणजे काय? नॉट डिफाईन, इन्फिनिटी, ब्रह्मांड. ठीक आहे. कोसेक 30 साइन 30च्या उलटा म्हणजे येणार 2. कोसेक 45 परत साइन 45च्या उलटा, हे किती येणार? 2/√3. आणि हे किती येणार? तर हा तुम्ही चार्ट शिकला होता. ह्याच्यानंतर सुद्धा चार्ट आहे की 90, ठीक आहे, 90, 180, 270 असलं काही. तर त्याची व्हॅल्यू कशी येतात माहिती का? 1 0 -1 0 1 असं रिपीट होतं ते. 1 0 -1 0 1 असा ग्राफ, बिलकुल असा ग्राफ येतो. कसा ग्राफ येतो म्हणा? साईनचा ग्राफ. पुढे येईल तुम्हाला. साईनचा ग्राफ जो असतो ना, f(x) = sin x. f(x) काय? फंक्शन आहे. कुठल्याही फंक्शनचा ग्राफ जो तुम्हाला पाहिजे असतो, किंवा ग्राफ फंक्शनचा नसतो, एक्सप्रेशनचा असतो, तर तो असा येतो नेहमी. दिस इज अ sin x ग्राफ. हे तुम्हाला ना 12वीत किंवा आता फंक्शन मध्ये पण आपण शिकणार आहे, कारण की ग्राफिकल ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला शिकायचं आहे. का ग्राफिकल ट्रान्सफॉर्मेशन शिकायचं म्हणून सर आपल्याला? अरे ग्राफिकल ट्रान्सफॉर्मेशननी 5 सेकंदात डिफरन्शिएबिलिटी, कंटिन्युटीचे उत्तर निघून जातं. तुम्हाला सॉल्व्ह करायची काही गरज नसते. ठीक आहे. जे ग्राफिकल ट्रान्सफॉर्मेशन खचून येत विचारता ग्राफिकल ट्रान्सफॉर्मेशन. वेविकर म्हणून एक मेथड आहे जी इनइक्वॅलिटीज सॉल्व्ह करायची आहे. इक्वॅलिटीज आणि इनइक्वॅलिटीज कळतं तुम्हाला. इक्वॅलिटी म्हणजे मी म्हणलं की एक्स ही कुठली तरी माझ्याकडे संख्या आहे, ती 5 बरोबर आहे, म्हणजे एक्स हा 5च आहे. एक्स हा 5च आहे. ह्याचं मिनिंग काय? एक्स हा 5 आहे. पण मी जर तुम्हाला म्हणलं की एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5, तर ही इनइक्वॅलिटी झाली, ज्यामध्ये एक्स इज इक्वल टू 5 पण आहे आणि एक्स कुठल्या व्हॅल्यू घेतो? 5 पासून 5 पेक्षा मोठ्या कुठल्याही व्हॅल्यू घेऊ शकतो.
एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजे काय, 5 तर आहेच, पण 5 पेक्षा मोठ्या सुद्धा व्हॅल्यू तो घेऊ शकतो. तर ही इनइक्वॅलिटी झाली, ही इक्वॅलिटी झाली, ही इनइक्वॅलिटी झाली. आणि या इनइक्वॅलिटी तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये खचून येतात, भरपूर येतात, आणि त्या सॉल्व्ह करायच्या असतात. कशा सॉल्व्ह करायच्या असतात तेव्हा आपण बघू. आधी लिमिट शिकावं लागेल, लिमिट शिकल्यावर कंटिन्युटी डेरिव्हेटिव्ह शिकावं लागेल, डेरिव्हेटिव्ह शिकल्यावर मग ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह शिकावं लागेल, तेव्हा मग इथे येणार ना. मग तेव्हा आपण बघू ना. आता काय लागणार नाही, आता नाही लागणार. तर एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 फंक्शन मध्ये पण थोडं लागणार, रेंज डोमेन काढायला, ते तेव्हा काय तेव्हा बघू. पण एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 ही इनइक्वॅलिटी झाली. इनइक्वॅलिटी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला वेव्ही कर्व लागतं. जी वाल्यांना वेव्ही कर्व येतं, तुम्हाला नाही येत ना. मी काय म्हणलं तुम्हाला MST CET म्हणून फक्त अभ्यास नाही करायचा, तुम्हाला गेटचा अभ्यास करायचा, तुम्हाला UPSC टेक्निकलचा अभ्यास करायचा, आणि ती करावंच लागतं रे, नाहीतर कोण विचारत नाही ना. आणि एवढं जर तुम्हाला करायचं असेल तर लाईफ इज अ रेस नाही आहे. लाईफ रेस नाही राहिली सध्या, लाईफ वॉर राहिली आहे. रेसमध्ये कसं पहिला येतो, दुसरा पण येतो आणि तिसरा पण येतो. ठीक आहे, रेसमध्ये 3 जण जिंकतात ना, पहिला येतो, दुसरा येतो, तिसरा येतो. पहिल्याचा मान जास्त असतो, त्यापेक्षा थोडा मान कमी असतो तो दुसऱ्याचा, आणि त्याच्यापेक्षा थोडा मान कमी असतो तो तिसऱ्याचा, पण मान मिळतो दुसऱ्या आणि तिसऱ्याला. पण वॉरमध्ये तसं नाही होत रे. वॉरमध्ये एकटाच जिंकत असतो, आणि एकटाच जिंकल्यामुळे काय होतं रे, दुसरा तर मेलेला असतो. त्यामुळे करा नाही तर मारा सिच्युएशन आली तुमच्यासाठी, करा आणि मारा सिच्युएशन आलेली आहे, त्यामुळे करावं तर लागणार. म्हणून तर माझं लेक्चर एवढं मोठं असतं, कारण की ते तुम्ही बघावं. ठीक आहे, तर हा चार्ट, तर हे कसं पक्क झालं म्हणावं सर तुमचं. अरे 10वीत आम्हाला ना आमच्या सरांनी 10वीचे जे मॅथमॅटिक्स शिकवायचे, वांगीकर सर, पंढरपुरातले 10वीचे 1 नंबर क्लासेस, वांगीकर क्लासेस म्हणून, स्वामी समर्थ वांगीकर क्लासेस, ते खूप छान शिकवायचे, खूप छान. म्हणजे मॅथमॅटिक्स इतकं परफेक्ट करून घेतलं ना त्यांनी, सर्कल, थेरम वगैरे, तर इतकं छान समजतं ना, त्यामुळे परफेक्ट आहे, कधीच विसरणार नाही. त्यामुळे ना मी तुम्हाला सांगू, पुढे जायचं का नाही, पुढे जाऊया चला. आता इथून पुढे थोडीशी 11th स्टार्ट झाली बघा, ट्रिग्नॉमेट्रीची 11th आपली रेडियन पासून स्टार्ट झाली, पण थोडंसं परत ट्रिग्नॉमेट्री 10वीत यावं लागलं. आता 11th पासून स्टार्ट करू. आता इथून पुढे सगळं 11वीच आहे. आता आपण 10वीत नाही येणार, बरोबर. आता आपण 10वीत नाही येणार. स्टडी ऑफ ट्रिग्नॉमेट्री युझिंग स्टँडर्ड युनिट सर्कल. आता स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे काय आधी समजून, ठीक आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल हे समजून घेण्याआधी आपण स्टँडर्ड सर्कल म्हणजे काय समजून घेऊ. स्टँडर्ड सर्कल म्हणजे काय आपण समजून घेऊ. तुम्ही 10वीत सर्कल शिकला होता, बरोबर. ते सर्कल तुम्ही जॉमेट्रीच्या सहाय्याने शिकला होता, बरोबर आहे. इन्स्क्राइब्ड अँगल, बरोबर आहे, टँजेंट सेकंड थेरम, असं तुम्ही जॉमेट्रीच्या साहाय्याने सर्कल शिकला होता. पण 11th मध्ये ना रे, आपल्याला सर्कल जे शिकायचे आहे ते कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या भाषेत शिकायचे. कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या, तुम्ही बघितला ना किती अवघड जात होतं जॉमेट्री मध्ये आपल्याला सर्कल, तर तेच कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आला तर खूप सोपं जातं. आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा सर्कल आपल्याला चॅप्टर आहे 11th मध्ये. तर स्टँडर्ड सर्कल म्हणजे काय बघा, कोऑर्डिनेट ऍक्सेस तुम्हाला माहिती आहे बघा, मी ते काढले बघा, एक्स आणि वाय. हा ओरिजिन आहे, ऑब्विसली तुम्हाला कळतोय, ओरिजिन 0,0 वर आहे. तर स्टँडर्ड सर्कल म्हणजे असं सर्कल की ज्याचा जो सेंटर असतो ना रे, सेंटर, कोऑर्डिनेट ऑफ सेंटर, कोऑर्डिनेट्स म्हणतात ना, पॉइंट एक्स, कोऑर्डिनेट म्हणजे पॉइंट, कोऑर्डिनेट म्हणजे काय कळतं ना, पॉइंट. एक्स वाय ते कुठला आहे, 0, 0. तर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर आर, कोऑर्डिनेट कसं लिहावं पडतोय, कोऑर्डिनेट्स यार, हाँ, coordinates of center are
0,0 म्हणजेच ओरिजिन वर असतो. थोडक्यात काय, जर ज्या सर्कलचा सेंटर हा कुठे असतो, ओरिजिनवर. ओरिजिन कळतो ना, दोन ऍक्सिस जिथे छेदतात एक्स आणि वाय परपेंडिक्युलरली, त्याला काय म्हणतो आपण, ओरिजिनवर असतो. म्हणजे 0,0 वर असतो, त्यालाच आपण म्हणतो स्टँडर्ड सर्कल. आता स्टँडर्ड युनिट सर्कल कोणाला म्हणतात, तर स्टँडर्ड युनिट सर्कल ज्याला म्हणतात की ज्या सर्कलची रेडियस ही 1 युनिट असते. स्टँडर्ड युनिट सर्कल कोणाला म्हणतात, तर स्टँडर्ड युनिट सर्कल या सर्कलला म्हणतात की ज्या सर्कलची जी रेडियस येणार आहे ती 1 युनिट असते. 1 युनिट म्हणजे तुम्ही 1 मीटर म्हणा, मग सोपं जातं कॅल्क्युलेशनला. मग बघा बरं, आता इथे 1 युनिट आहे ना, मग आता समजा हा मी पॉईंट कुठला एम पॉईंट घेतला, तर इथे जर OM रेडियस झाली ना रे, बरोबर, सेंटर पासून तुम्ही कुठलेही त्या सर्कलच्या कुठल्याही पॉईंट पर्यंत, त्या सर्कलवरच्या कुठल्याही पॉईंटला जर तुम्ही जोडलं तर ती रेडियस आहे ना, पण सेंटर पासून जोडायला पाहिजे. ती रेडियस झाली, तर ही पण इथे रेडियस आहे ना, समजतंय. तर काय म्हणतो मी, स्टँडर्ड युनिट सर्कल असं सर्कल की ज्याची जी रेडियस आहे ना रे, हा ना, ती किती असते, 1 युनिट, आणि त्याचा जो सेंटर असतो, सेंटर हा 0,0 वर असतो. सेंटर ऑफ सर्कल म्हणजे इथे कसं लिहू बघा मी, हिअर O इज सेंटर ऑफ सर्कल, ठीक आहे. O इज सेंटर ऑफ सर्कल. कोऑर्डिनेट काय त्याचे 0,0 ओरिजिनवर आहे ना, ओरिजिनवर आहे. तर आता मी कन्स्ट्रक्शन काय करतो बघा, इथे कन्स्ट्रक्शन काय करतो मी, एखादा पॉइंट घेतो, टेक इथे सर्कलवरचा कुठलाही एक पॉइंट घेतो, है ना, P,X, Y हा पॉइंट घेतो सर्कलवरचा. आता एक्स ऍक्सिस वर म्हणल्यावर इथे कुठलाही पॉइंट असतो ना, म्हणजे बघा बरं, आता हे तुम्हाला माहितीये की त्या पॉइंट पासून एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स हे त्याचा वाय कोऑर्डिनेट असतं. म्हणजे समजा जर मी इथे टाकलं, परपेंडिक्युलर इथे टाकला, तर हे डिस्टन्सच आहे ना रे, परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर. तर हे P आणि इथे M टाकला, तर PM ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती, PM इज इक्वल टू वाय, समजतंय. आणि मी OP जोडला, कन्स्ट्रक्शन करायचे आपल्याला, OP जोडला, PM इज इक्वल टू वाय, आणि त्या पॉइंट पासूनच वाय ऍक्सिसचं डिस्टन्स, त्या पॉइंटचं वाय ऍक्सिसचं डिस्टन्स हे एक्स कोऑर्डिनेट इतकं असतं, बरोबर आहे ना रे. बघा ना, हे वाय ऍक्सिसचा इथं गेला, आणि इथे जर तुम्ही गेला तर आपल्याला एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट मिळतो, तो म्हणजे एक्स असतो ना. म्हणजे वाय ऍक्सिसचं डिस्टन्स एक्स कोऑर्डिनेट बरोबर असतं. म्हणजे किती येणार रे, OM का आला रे, OM हा एक्स आला का, म्हणजे दिस इज एक्स, असं लिहितो एक्स, अँड दिस इज वाय, ठीक आहे. आणि अजून एक, हिअर OP इज इक्वल टू R, कारण की जी रेडियस आहे, आणि R इज इक्वल टू 1 का रे, तर स्टँडर्ड युनिट सर्कल. सपोर्ट द्या मग ह्याला, स्टँडर्ड युनिट सर्कल SUC, ठीक आहे. आता मी SUCच वापरणार, ठीक आहे. मग हा जो अँगल येणार आहे, मग लेट म्हणतो मी, लेट मेजरमेंट ऑफ अँगल MOP इज इक्वल टू थिटा. आणि कसा मोजतो बघा ना, टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्मचा उल्लेख आला इथे. टर्मिनल आर्म कुठला आहे, OP का, तर मोजायचा तिथे टर्मिनेट झाला, सुरुवात कुठने केली, OM म्हणून तो इनिशियल आर्म. तर एवढं समजतंय का बघा, यात काय समजून घेण्याचं नाही, आणि यात काही नवीन पण नाही तुम्हाला. अशी थेरम तुम्ही खूप सॉल्व्ह केले असतील 10वीत, बरोबर आहे. तर मेजरमेंट ऑफ अँगल MOP इज थिटा, समजतंय, ठीक आहे ना, समजतंय. तर बघा की मी काय करतो, साइन थिटा घेतो.
साइन थिटा घेतो. साइन थिटा घेतो. काय घेतो रे साइन थिटा? साइन थिटाची डेफिनेशन वापरतो ना, अपोजिट साइड. बघा थिटाची अपोजिट साइड कुठली? पीएम. पीएम अपॉन हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज म्हणजे कर्ण. कोण आहे कर्ण? ओपी. बीएम अपॉन ओपी. पण ओपी ची व्हॅल्यू किती आहे रे? आर. आणि आर ची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजे किती येणार तिथे? सॉरी, पीएम काय रे? वाय. वाय अपॉन आर म्हणजेच वाय अपॉन 1 म्हणजेच काय? वाय. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू काय आली रे? साइन थिटाची व्हॅल्यू काय आली? वाय. पण हे कोणा बाबतीत? इन केस ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड युनिट सर्कलच हवंय. स्टँडर्ड युनिट सर्कलच हवंय तरच साइन थिटा हा वाय बरोबर असतो. ठीक आहे. कॉस थिटाची डेफिनेशन वापरतो. कॉस थिटा काय असतो रे? ऍडजसंट. ऍडजसंट कुठे? इथे ओएम. ओएम अपॉन ओपी. पण परत ओपी इज इक्वल टू आर. आर इज इक्वल टू 1. पण ओएम काय रे? ओएम तर एक्स आहे ना. बघा नाही ओएम काय? एक्स. एक्स अपॉन आर. एक्स अपॉन 1 म्हणजेच काय? एक्स. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली? कॉस थिटाची व्हॅल्यू आली एक्स. कुणा बाबतीत? स्टँडर्ड युनिट सर्कल साठी. हेच आपल्याला हवंय. आपल्याला काय हवंय? स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये वाय असतो ना कुठल्याही याचा, आणि एक्स जो असतो ना तो कॉस थिटा आणि साइन थिटा बरोबर असतो. त्या पॉइंटनी ओरिजिन बरोबर केलेला अँगल. ठीक आहे. तर मग पॉइंट मी पी असं लिहू शकतो का रे? पी एक्स कॉमा वाय. पी कॉस थिटा आणि साइन थिटा लिहू शकतो. समजतंय? समजतंय का रे? ठीक आहे. म्हणजे हा पॉइंट काय झाला? P इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा झाला. बरोबर आहे? समजतंय? साइन थिटा इज इक्वल टू वाय, कॉस थिटा इज इक्वल टू एक्स. हे झालं स्टँडर्ड युनिट सर्कल साठी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्ही लिहायला हवंय, कारण की आज कन्स्ट्रक्शन वगैरे काढून सर्कल वगैरे काढून लिहायला हवंय. आपल्याला काय असं कर्कटक वगैरे घ्या, वेळ नाही वाया घालवायचा. असं तुम्ही सहज जरी काढलं आणि भावना पोचल्या ना तुम्हाला परीक्षेत नाही येणार. पण हे खूप इम्पॉर्टंट आहे की स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये कॉस थिटा हा एक्स बरोबर असतो, साइन थिटा हा वाय बरोबर असतो. पण सर्कल कसा वापरायचा सांगतो? स्टँडर्ड युनिट सर्कल. ठीक आहे. कोऑर्डिनेट जर सेंटर बदलला तर गोळ होणार, 100% गोळ होणार. त्यामुळे ना ठीक आहे. समजतंय? अजून एक मला सांगायचं, जर आपण इथे पायथागोरस थेरम वापरला तर मी तुम्हाला ना स्लाइडवर घेऊन जातो. ठीक आहे. सगळं इरेज करतो मी. आता सांगतो बघा. आता सर्कल नाही काढत मी. ठीक आहे. इरेज. असं समजून घ्या की हे सर्कल आहे. सर्कल होतं, ह्याची जी रेडियस आहे ती 1 आहे ना. काय होती रे? इथं O होता, इथं P होता आणि इथं M होता आणि हा परपेंडिक्युलर आहे ना. हे किती आहे रे? हे आहे Y. हे Y आहे ना, हा X आहे. आणि OP इज इक्वल टू R. परत एकदा P कोऑर्डिनेट X कॉमा Y. काय मिळाला आपल्याला? P कॉस थिटा आणि Y साइन थिटा मिळाला. म्हणजे X इज इक्वल टू कॉस थिटा अँड Y इज इक्वल टू साइन थिटा. हे अँड आहे. तर बघा आता मला पायथागोरस थेरम पाहिजे. इन राईट अँगल्ड ट्रायंगल PMO है ना. काय थेरम सांगतो? पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम काय सांगतो रे? पायथागोरस थेरम सांगतो
कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. दिस इज अ पायथागोरस थेरम ना. पायथागोरस थेरम आठवतो का रे? पायथागोरस थेरम आठवत असेल ना. तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. बरोबर आहे. मग काय येणार बघा बरं इथे असं. ठीक आहे. ते काय येणार बघा बरोबर एक्स स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू काय ठेवावी? आर तर 1 आहे ना. हिअर आर इज इक्वल टू 1 बिकॉजचं साईन माहिती तुम्हाला. स्टँडर्ड युनिट सर्कल. आपण जे सर्कलचे घेतले ते स्टँडर्ड युनिट सर्कल घेतले म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. पुट द व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन 1. पुट द व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन 1 इन 2. किती सोपं रे, किती सोपं आहे ना हे. म्हणजे काय येणार बघा बरं. एक्स ची व्हॅल्यू काय आहे? कॉस थिटा म्हणजे इथे येणार कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. अरे म्हणाव सर, अहो सर आम्हाला होतं की रिलेशन दहावीत. हा म्हणूनच घेतलं हे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नव्हतं तरी मी घेतलं कारण की हे तुम्ही प्रूफ पण केलं असतं. तिथेही प्रूफ केलं असतं जेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये ऍक्यूट अँगलचं ट्रिग्नॉमेट्री रेशिओ शिकलो. म्हणजे ते कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे मी स्टँडर्ड युनिट सर्कलच्या द्वारे सुद्धा प्रूव्ह केलं. तर हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. पण हा फॉर्म्युला तुम्ही घाण सवय करता बघा. दहावीत काय घाण सवय केली तुम्ही असं लक्षात ठेवायचा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि हे चुकीचं आहे बरं का. हे बरोबर आहे कम्युटेटिव्ह सर बेरीज तर कम्युटेटिव्ह असते. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असणारच ना. पण हे चुकीचं काय तर तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन करायचे असते. इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन करायचे असते. डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूशन करायचे असते. तेव्हा आपण बघू. पण तेव्हा जर तुम्ही साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा यूज केलं तर तुम्ही चुकता. उत्तरामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1च घ्यावं लागणार. आणि हेच लक्षात ठेवा नेहमी. कॉस स्क्वेअर आधी कॉस मग साइन. ठीक आहे. आधी कॉस मग साइन. हे बघा ABCDFGS मध्ये आधी एस आधी येतं का सी आधी येतं? सी आधी येतं ना. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा एवढं लक्षात ठेवा. कृपया करून लक्षात ठेवा. जर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 लक्षात ठेवलं ना तर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये गणित आपली बरोबर येतील ह्याची गॅरंटी देऊन ठेवणार. ठीक आहे. तर हा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इम्पॉर्टंट फॉर्म्युला झाला. अजून 2 फॉर्म्युले होते म्हणून सर ते पण आपण प्रूव्ह करू ना. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इक्वेशन 1 म्हणतो ह्याला मी. काय म्हणतो? इक्वेशन 1 म्हणतो. ठीक आहे. आता मी काय म्हणतो डिवाइड इक्वेशन 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा आणि पूर्ण इक्वेशनला भागा. म्हणजे इथं काय येणार आहे बघा. कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता ही सेम क्वांटिटीचा रेशो किती असतो? 1 प्लस साइन अपॉन कॉस का असतं? टॅन. पण इथं काय स्क्वेअर आहे ना म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा येणार ना. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक काय ना सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय. आता या टॅनला तिकडे घेऊन जा. 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. समजतंय? म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आणि टॅन स्क्वेअर थिटा. आता हे बाजू बदलून द्या आणि फॉर्म्युला तयार करा. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. नुसतं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह नाही तर ट्रिगोनॉमेट्री जागोजागी फॉर्म्युला लागणार. त्यामुळे इतका लक्ष ठेवा, इतकं प्रेम करा या फॉर्म्युल्यांवर की बस. समजतंय का रे? पुढे जाऊया. पुढे अजून एक फॉर्म्युला आहे. आता इथे मी इथे सांगतो. असं करतो. असं हा आता कर.
आता काय करतो बघा, इथे परत लिहितो डिवाइड, कॉसनी भागला ना रे, कॉस स्क्वेअरनी भागला, आता साइन स्क्वेअरनी भागून बघू ना, डिवाइड इक्वेशन 1 बाय साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटानी भागा, मग आता काय होणार, कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. समजतंय? म्हणल्यावर काय येणार रे, आता इथे बघा, कॉस अपॉन साइन, कॉट स्क्वेअर थिटा प्लस सेम क्वांटिटीचा रेशो म्हणजे 1 इज इक्वल टू 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक, पण इथे स्क्वेअर आहे म्हणल्यावर कोसेक स्क्वेअर थिटा. मस्त आहे. म्हणजे आता हिला कॉटला इकडे घ्या आणि डायरेक्ट बाजू बदलून द्या, म्हणजे मी असं लिहितो बघा, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. अरे वा म्हणाव सर, तिन्हीच्या तिन्ही फॉर्म्युले प्रूफ केले. अरे हो ना, मला माहित नाही तुम्हाला प्रूफ करून देतात का नाही दहावीत, त्यामुळे हे अवघड जातं लक्षात ठेवायला. हो ना, माझ्याकडनं अवघड जात होतं, मला पण अवघड जात होतं. त्यामुळे तर हे पण 3 फॉर्म्युले लिहा, जिथे मी मगाचे फॉर्म्युले लिहिल ते कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजतंय का रे? हे 10वीचं सगळं, मी कसं करायला पाहिजे होतं, हे सगळं नाही घ्यायला पाहिजे. हे डायरेक्ट 11वी मध्ये सुरुवात करायला पाहिजे होती. आणि पण नाही, मला समजतं ना रे की तुम्हाला किती समजायला पाहिजे तरच मार्क मिळतील. तर आधी समजायला पाहिजे ना, मग समजणार ना. तर बघा, इन केस ऑफ, इथे काय लक्षात ठेवायचं आपल्याला, इथे काय लक्षात ठेवायचं म्हणा, इथे लिहितो बघा सर्कल मध्ये, इन केस ऑफ SUC x इज इक्वल टू कॉस थिटा आणि y इज इक्वल टू साइन थिटा. बस एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काहीही नाही. इन केस ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल x इज इक्वल टू कॉस थिटा आणि y इज इक्वल टू साइन थिटा, हे पुढे उपयोगाला आहे, त्यामुळे आपण बघू. तर ठीक आहे, आता साइन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक रेशोज इन डिफरंट क्वाड्रंट. ठीक, एवढं तर कळलं का रे तुम्हाला की स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये तुम्हाला इथे पॉइंट मिळाला आणि तो पॉइंट आपण कॉस थिटा आणि साइन थिटाच्या भाषेत लिहू शकतो. तर हे पण स्टँडर्ड युनिट सर्कलच आहे असं म्हणा. ठीक आहे, दिस इज ऑल्सो स्टँडर्ड युनिट सर्कल, हे पण स्टँडर्ड युनिट सर्कलच आहे असं म्हणा. मग इथे मी एक पॉइंट घेतो, बरोबर, इथे काय करतो, एक पॉइंट घेतो Px, y, Px, y. जर तुम्ही Px, y घेतला, Px, y घेतला आणि जोडला, ठीक आहे, Px, y घेतला आणि असं जोडला, काय जोडला रे, P है ना, OP जोडला ना, ओरिजिन पासून तुम्ही टाकला, हा ओरिजिन आहे, दिस इज ओरिजिन, OP. ठीक आहे, आणि मग हा इथे थिटा झाला आणि दिस इज ऑल्सो स्टँडर्ड युनिट सर्कल, म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P पण काय झाले रे, P काय झाले, कॉस थिटा आणि साइन थिटा. x इज इक्वल टू कॉस थिटा, y इज इक्वल टू साइन थिटा आपण प्रूफ केलं ना रे, त्यामुळे तर ती व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना. तर आता मला सांगा की इथे जर x, मग आता फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा काय आहे रे, फर्स्ट क्वाड्रंट आहे, बरोबर, दिस इज अ फर्स्ट क्वाड्रंट. इथे x पण पॉझिटिव्ह आहे आणि y पण पॉझिटिव्ह आहे. इथे x पॉझिटिव्ह आहे, y पण पॉझिटिव्ह आहे, हो ना. बघा ना, एक्स ऍक्सिस वर तुम्ही बघितला तर एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह, तो y ऍक्सिस वर गेला तर y ऍक्सिस पण पॉझिटिव्ह येतो. म्हणल्यावर कॉस थिटा पण पॉझिटिव्ह असणार आणि साइन थिटा पण पॉझिटिव्ह असणार, बघा ना. म्हणजे आईबाप पण पॉझिटिव्ह आहेत रे, आणि त्याची पोरं, म्हणजे त्यांची पोरं कोण, टॅन थिटा, कॉट थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, ते पण पॉझिटिव्ह असणार.
म्हणजे सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. म्हणजेच काय होणार, ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. इथे लिहितो बघा, ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह. समजतंय का रे? बर, इथे या. आता समजा पॉइंट जो आहे ना रे पी एक्स कॉमा वाय हा सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला, हा पण थिटा असणार. ठीक आहे, आता हा थिटा इकडे गेला, बरोबर, असा मोजला. दिस इज ऑल्सो थिटा. तर हा पी एक्स कॉमा वाय, बरोबर. परत एकदा, पण हा मायनस एक्स असणार दिसणार. पी एक्स कॉमा वायच घ्या, कारण की असं दाखवू नका की मायनस एक्स आहे. एक्स कॉमा वाय, पण एक्स ची व्हॅल्यू इथे निगेटिव्ह असणार, बरोबर. एक्स ची व्हॅल्यू इथे निगेटिव्ह असणार ना, पी एक्स कॉमा वाय. इथे जर बघितलं ना तर एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 0, कारण की जर तुम्ही एक्स पॉइंट पासून एक्स ऍक्सिस वर गेला तर हा निगेटिव्ह येतो, म्हणून एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. पण वाय असतो ना रे तो पॉझिटिव्ह आहे बघा. बट वाय पॉझिटिव्ह आहे. ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 0 समजतं तुम्हाला. पॉझिटिव्ह आहे म्हणल्यावर बघा, वाय पॉझिटिव्ह म्हणल्यावर कोण पॉझिटिव्ह रे? साइन पॉझिटिव्ह. म्हणजे बघा इथे साइन पॉझिटिव्ह असणार. साइन इज पॉझिटिव्ह. साइन पॉझिटिव्ह म्हणल्यावर त्याचा उलटा पण पॉझिटिव्ह, म्हणजे कोसेक पण पॉझिटिव्ह. साइन पण पॉझिटिव्ह, कोसेक पण पॉझिटिव्ह. पण बाकीचे सगळे निगेटिव्ह येतात का? कारण की ह्यांचा जो रेशो आहे ना रे, टॅन आणि कॉट, तो निगेटिव्ह येणार ना. कारण की बघा ना, पॉझिटिव्ह डिवायडेड बाय निगेटिव्ह का असतं निगेटिव्ह. म्हणजे ऑल रेशोज आर, बघा साइन आणि कोसेक, म्हणजे साइन धरा ना, साइनचाच उलटा कोसेक असतो. म्हणजे साइन जर सोडला तर कॉस आणि टॅन सगळे निगेटिव्ह. म्हणल्यावर इथे काय लिहू शकतो मी? इन सेकंड क्वाड्रंट काय येणार आहे? साइन इज पॉझिटिव्ह. साइनचं एस दाखवतो, साइन इज पॉझिटिव्ह, एवढं लक्षात ठेवा. आता थिटा जो आहे ना रे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये गेला. इथे गेला मला समजा. इथे परत पॉइंट आहे पी एक्स कॉमा वाय. आता इथे बघा, जर तुम्ही पॉइंट पासून दोन्ही ऍक्सिस वर गेला तर एक्स पण निगेटिव्ह येतो आणि वाय पण निगेटिव्ह येतो. म्हणल्यावर कॉस थिटा पण निगेटिव्ह, साइन थिटा पण निगेटिव्ह, बरोबर आहे. कॉस थिटा पण निगेटिव्ह, साइन थिटा पण निगेटिव्ह. म्हणल्यावर बघा ह्याच्यामध्ये साइन थिटा पण निगेटिव्ह झाला, कॉस थिटा पण निगेटिव्ह झाला. पण दोघांचा रेशो जर तुम्ही घेतला, निगेटिव्ह डिवायडेड बाय निगेटिव्ह का असतो? पॉझिटिव्ह असतो ना. म्हणल्यावर टॅन थिटा पॉझिटिव्ह येणार बघा. टॅन आला म्हणजे स्पॉट पण आला ना रे. टॅन थिटा इज पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. बघा टॅन पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. म्हणजे टॅन आला म्हणल्यावर कॉट आलाच. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये या. थिटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये असा थिटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. इथे परत पी एक्स कॉमा वाय. आता पॉइंट पासून जर तुम्ही ऍक्सिस वर गेला इथे आणि इथे, तर वाय जो आहे ना रे, वाय येतो निगेटिव्ह, पण एक्स येतो पॉझिटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह म्हणजे कॉस थिटा पॉझिटिव्ह. म्हणल्यावर बघा, कॉस थिटा पॉझिटिव्ह आणि साइन थिटा निगेटिव्ह. ह्याचा रेशो पण निगेटिव्ह, म्हणजे टॅन थिटा आणि कॉट थिटा पण निगेटिव्ह. पण सेक थिटा म्हणल्यावर इथे काय येणार? कॉस थिटा आणि ह्याचा उलटा कोण असतो? सेक थिटा आर पॉझिटिव्ह. म्हणजे बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री मध्ये, ट्रिगोनॉमेट्रिक मध्ये 12वीचं ट्रिगोनॉमेट्रिक असतं ते
प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन असे सोल्युशन काढायचे असतात ट्रिगोनॉमेट्रिकचे, तेव्हा हे क्वाड्रंटचा उपयोग येतो. म्हणून हे आता शिकावं लागतं की कोण कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. तर बघा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल रेशोज पॉझिटिव्ह, इथे साइन पॉझिटिव्ह, इथे टॅन पॉझिटिव्ह आणि इथे कॉस पॉझिटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे. ह्याची आम्हाला सरांनी, आमच्या परिचारक सरांनी ना ह्याची जबरदस्त ट्रिक सांगितलेली. हे तुमचं झालं असेल, मला वाटतं तुम्ही लिहून घेतलं असेल किंवा ह्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल, काही असो. मी आता हे पुसतो कारण मला याची गरज आहे. इरेज. हा, तर बघा परत एकदा क्वाड्रंट. ठीक आहे, क्वाड्रंट. हा, इथे काय ऑल रेशोज, हा फर्स्ट आहे ना, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, ऑल रेशोज पॉझिटिव्ह. इथे कोण रे, साइन आणि कोसेक, म्हणजे मी साइन घेतो ना, पॉझिटिव्ह, साइन म्हणजेच साइन. इथे कोण रे, टॅन, टॅन पॉझिटिव्ह, म्हणजे इथे टी लिहितो असं, इथे एस लिहितो, इथे ए लिहितो. आणि इथे कोण रे, कॉस पॉझिटिव्ह. कॉस म्हणल्यावर सेक आलाच, टॅन म्हणल्यावर थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट आलाच, आणि उलटा होतो तो, म्हणजे इथं सी लिहितो. तर याची ट्रिक आहे कशी, ऑल सिल्वर टी कप्स. हे आमच्या म्हणजे आमच्या सरांनी नाही, सगळे सांगतात, कुठलेही असू दे, ऑल सिल्वर टी कप्स असं सांगतात. पण कशाला बघ ना, असं कशाला बघ लक्षात ठेवायचं. तर आमच्या सरांनी कसं सांगितलं बघा, आमच्या सारखं ट्रिग्नोमेट्री कुठंच नाही. आमच्या सारखं ट्रिगोनॉमेट्री कुठंच नाही. मी 1 मिनिट चार्जिंग लावतो, चार्जिंग थोडं सेवा लागलं. पण आमच्या सारखं ट्रिगोनॉमेट्री कुठंच नाही. एक 15 सेकंद व्हिडिओ पुढे घ्या, तुमचा वेळ वाचतो. ओके, चार्जिंग स्टार्ट झालेलं आहे. तर आमच्या सारखं ट्रिगोनॉमेट्री कुठंच नाही, आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं. बरं वेगळा सांगतो, ऑल सिल्वर टी कप्स पेक्षा आमच्या सारखं ट्रिगोनॉमेट्री कुठंच नाही. आता साइन पॉझिटिव्ह म्हणल्यावर कोसेक पॉझिटिव्ह आला, हे समजलं पाहिजे. किंवा तुम्ही लिहा शॉर्टकट मध्ये कंसात पण लिहा, टॅन म्हणजे कॉट आला आणि कॉस म्हणल्यावर सेक आलाच. समजतंय हे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला 12वीत ह्याचा किंमत कळेल. 12वी तर आयुष्यातला खूप मोठा हे असतो ना. तर हे झालं का रे आपलं, हे झालं का. ठीक आहे, तर पुढे जायचं, पुढे जाऊया, पुढे जाऊ. हा, आता पुढे आलं बघा. मी शब्द दिलता तुम्हाला की मी प्रूफ करून दाखवणार, तर मी प्रूफ करून दाखवतो की प्रूव्ह द फॉलोइंग व्हॅल्यूज ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स साइन 0 0 आणि कॉस 0. परत एकदा स्टँडर्ड युनिट सर्कल कडे येऊ. परत एकदा स्टँडर्ड युनिट सर्कल कडे येऊ. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे असं सर्कल की ज्याचा सेंटर ओरिजिन वर आहे आणि त्याची जी रेडियस आहे ती 1 युनिट आहे. ठीक आहे, ते 0,0. ठीक आहे. मग आता साइन 0 0 म्हणजे आता इथे पॉईंट ओ घेतला आणि इथे एम घेतला. ठीक आहे, ते पॉईंट ओ घेतला आणि इथे एम घेतला. तर मला सांगा, एम चे कोऑर्डिनेट तुम्हाला सांगता येतील का रे. एम चे कोऑर्डिनेट व्हिडिओ पॉज करा आणि सांगण्याचा प्रयत्न करा की एम चे कोऑर्डिनेट का असतील. जर तुम्हाला कळत नसेल तर मी हिंट देतो, दिस इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. ज्याला सांगता येतील त्याला स्टँडर्ड युनिट सर्कल समजलं, ज्याला नाही सांगता येतील त्याला परत स्टँडर्ड युनिट सर्कल काय ते बघा. ठीक आहे, तोपर्यंत मी असं करतो. समजले, काढले, ज्यांनी पॉइंट काढले त्यांना समजलं असेल. तर बघा, हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे ज्याची रेडियस ही 1 युनिट आहे आणि स्टँडर्ड असल्यामुळे त्याचा सेंटर जो आहे ना रे, तो कशावर आहे, ओरिजिनवर. म्हणलं इथे OM रेडियस आहे का रे, OM रेडियस आहे ना, आहे का, आहे ना, OM रेडियस आहे की. OM रेडियस असल्यामुळे का होणार रे, बघा बरं.
ह्याचे कोऑर्डिनेट बघा, रेडियस पासून म्हणजे एक्स ऍक्सिस पासून, सॉरी वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स जे 1 युनिट होणार. आता वाय ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट असतो, म्हणजे एक्स. आता 0 येणार ना, कारण तो एक्स ऍक्सिस वर आहे. पॉईंट कुठला आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. कुठल्याही पॉईंट जो एक्स ऍक्सिस वर आहे त्याचा वाय कोऑर्डिनेट हा ऑलवेज 0 असतो. तर त्याचे कोऑर्डिनेट काय झाले? 1,0. दिस इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. मी असं लिहितो, दिस इज स्टँडर्ड युनिट सर्कल, शॉर्ट फॉर्म वापरतो. ठीक आहे. आपण काय झालंय, कुठलाही पॉइंट एक्स कॉमा वाय हा त्याच्या कॉस थिटाच्या भाषेत लिहिता येतो. म्हणजे कसा लिहिता येतो? ट्रिगोनोमेट्री रेशो मध्ये कॉस थिटा आणि साइन थिटा का लिहिता येतो? कारण ते स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. आपण प्रूफ केलं. कुठे प्रूफ केलं म्हणावं सर? बघा इथे प्रूफ केलं. हे बघा, साइन थिटा हा वाय बरोबर असतो, कॉस थिटा एक्स बरोबर असतो. ठीक आहे. P इज इक्वल टू एक्स वाय. आता मला सांगा की OM नी एक्स ऍक्सिस बरोबर किती अँगल केलाय? ना, मेजरमेंट ऑफ अँगल x0m इज इक्वल टू 0. हेन्स हियर थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. समजतंय? म्हणल्यावर बघा ना, आता मग m चे कोऑर्डिनेट काय होणार? m चे कोऑर्डिनेट काय होणार? cos 0 sin 0 डिग्री. मग आता m cos 0 आहे ना, म्हणल्यावर बघा ना, आता आपण x इज इक्वल टू cos 0, y इज इक्वल टू sin 0. पण आपण हे पण फॉर्म्युले काढले ना रे, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. अल्सो म्हणून कुठे काढले बघा बरं, इथे m कोऑर्डिनेट काढला. x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 0, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. म्हणल्यावर फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2 काय प्रूव्ह केलं रे आपण? cos 0 इज इक्वल टू 1 आणि sin 0 इज इक्वल टू 0. खतम. प्रूफ. हेन्स द प्रूफ. समजतंय आता? हेन्स द प्रूफ. किंमत कळली असेल आता स्टँडर्ड युनिट सर्कलची किंमत कळली असेल. समजतंय? पुढे जायचं. पुढे काय प्रूव्ह करायचंय? पुढे आता हे प्रूव्ह करायचंय. तर यासाठी परत थोडंसं दहावीत येऊया, जास्त नाही. तुम्ही 30, 60, 90 थेरम शिकला असाल का? तो आता प्रूव्ह केला असेल तुम्ही तेव्हा. मी आता प्रूव्ह नाही करत बसणार मी. हा 90 आहे तर हा समजा हा 30 आहे तर हा 60 असणारच है ना, कारण की सगळ्या कुठल्याही ट्रायंगलच्या सगळ्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. मग इथे 180 येते का बघा. 90, 30, 120, 120 वजा 180 वजा 120 हा 60 आलाच पाहिजे. 30, 60, 90 थेरम काय सांगतो रे? 30, 60 असा होता बा. 30, 60, 90 थेरम काय सांगतो? 30, 60, 90 थेरम सांगतो की साइड अपोजिट टू 30 डिग्री. इथे साइड अपोजिट टू 30 डिग्री कोण आहे? ON इज 1/2 टाइम्स हायपोटन्यूज कोण आहे इथे? 90च्या समोरची बाजू MN. आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री OM आहे. ही √3/2 टाइम्स हायपोटन्यूज. हायपोटन्यूज कोण आहे? MN. समजतंय? दिस इज 30, 60, 90 थेरम. ह्याचा जर प्रूफ हवा असेल तुम्हाला तर तुमच्या 10वीच्या वहीत बघू शकता. रद्दीला घातली असेल तर गुगलवर जाऊन बघू शकता. त्यात काय नाही, PDF असणार किंवा हे असणार, थोडंसं असेल, जास्त काय नाही. तर हा थेरमचा आम्ही थोडा उल्लेख करून दिला तुम्हाला. आता परत आपल्याला स्टँडर्ड युनिट सर्कलकडे यायचं आहे. तर आपण स्टँडर्ड युनिट सर्कलकडे येऊया. तर परत एकदा स्टँडर्ड युनिट सर्कल. परत एकदा स्टँडर्ड युनिट सर्कल. पॉइंट घेतो मी x, y. आता तोच तुम्हाला माहिती तो का असणार आहे? कॉस थिटा आणि साइन थिटा. कारण की काय हे स्टँडर्ड युनिट सर्कल येणार आहे.
ओरिजिन म्हणतो ह्याला 0,0 म्हणतो पी, आणि दिस इज एम, दिस इज अ परपॅन्डिक्युलर. आणि हा मी मुद्दाम 30 घेतला आणि हा 60 घेतला. ठीक आहे. सर्कल इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. हियर गिवन सर्कल is SUC, आणि also that PM perpendicular to OM. This is also हे गिवन आहे, तुम्हाला गिवन आहे. ठीक आहे, गिवन आहे, समजतंय. मग आता युझिंग 30, 60, 90 theorem, using 30, 60, 90 theorem in right angled triangle OMP, है ना, साइड अपोजिट टू 30 डिग्री, म्हणजे PM is 1/2 times hypotenuse, 1/2 times hypotenuse OP. and OP किती आहे रे इथे? हियर, इथे लिहितो, हियर इथे लिहितो बघा, इथे हियर OP is equal to 1. का रे? तर ती रेडियस आहे ना रे, रेडियस आहे. आणि रेडियसला जर तुम्हाला असेल तर SUC पण तुम्ही देऊ शकता. म्हणजे PM ची व्हॅल्यू किती आली? PM ची व्हॅल्यू आली 1/2. पण 1/2 काय, सॉरी PM काय रे? PM हे त्या पॉइंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे, आणि एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स ते वाय कोऑर्डिनेट बरोबर असतं. म्हणजे वाय कोऑर्डिनेट इज इक्वल टू 1/2. इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी याला. बट in SUC standard unit circle, y is equal to sin theta is equal to sin 30. का तर इथे 30 येणार आहे. अँगल किती बनवलाय? sin 30. मग sin 30 ना, इक्वेशन नंबर 2. मग फ्रॉम 1 and 2 sin 30 डिग्री इज इक्वल टू 1/2. sin 30 चीच व्हॅल्यू असते, इथेच अजून एक लिहितो, साइन ऑफ π/6 इज इक्वल टू 1/2 रेडियन, आणि कॉस ऑफ π/6 इज इक्वल टू √3/2. दिस इज ऑल्सो, कारण की रेडियन मधले पण आपल्याला समजलं पाहिजे. sin 30 म्हणजेच sin π/6. किती आला रे sin π/6? sin π/6 आला 1/2. समजतंय? हा, असंच अजून तुम्ही cos 30चं पण बघू शकता. cos 30 काय येणार रे? cos 30 बघा, वाय कोऑर्डिनेट बरोबर आहे ना, आणि काय येणार वाय, म्हणजे सॉरी cos 30 एक्स बरोबर आहे ना, आणि एक्स ची म्हणजे एक्स OM येणार ना, OM येणार. cos 30 इज इक्वल टू, हियर cos 30 इज इक्वल टू OM, बट OM is √3/2 times hypotenuse. OM is equal to √3/2 times OP, but OP is equal to 1. म्हणजे OM ची व्हॅल्यू किती झाली? √3/2. ह्याला सपोर्ट काय देणार रे? 30, 60, 90 थेरम. 30, 60, 90 थेरम. OM is equal to √3/2. म्हणजेच cos 30 ची व्हॅल्यू किती आली? cos 30 ची व्हॅल्यू, cos of 30 is equal to √3/2. म्हणजेच cos of π/6 is equal to √3/2. समजतंय? हे स्टँडर्ड युनिट सर्कलने आपण केलेलं आहे. समजतंय का रे? मला काय नाही वाटत यार की अवघड काही सुद्धा नाही आहे, बरोबर? अवघड काही सुद्धा नाही आहे, सगळं सोपं आहे. तर समजलं पाहिजे की कसं करायचं समजलं पाहिजे. पुढे जायचं, पुढे पण प्रूफ आहे रे, हा सायन्स ET परत तेच आहे, परत बघायचंय का तुम्हाला? परत तेच आहे बघा, फक्त आता इथं थोडंसं कन्सेप्ट वेगळा यूज करावा लागतो, बाकी काय नाही. कन्सेप्ट तोच आहे, मेथड वेगळी यूज करावी लागते. बघा काय, परत स्टँडर्ड युनिट सर्कल 0,0 वर सेंटर, ही त्याची रेडियस, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स, हे वाय ऍक्सिस बरोबर वाय असतं, आणि दिस इज अ एक्स. P
एक्स कॉमा वाय आर इज इक्वल टू 1 स्टँडर्ड युनिट सर्कल. ठीक आहे. म्हणजे आता पी एक्स कॉमा वाय परत कोणाबरोबर रे कॉस थिटा आणि साइन थिटा. हा असणार 30 डिग्री. आता हा 60 घेतो मी. हा 60 म्हणल्यावर हा 30 असणार. ठीक आहे. हिअर थिटा इज 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजेच किती रे पाय बाय 180 गुणा ना म्हणजे किती ना पाय बाय 3 रेडियन. आणि तुम्हाला अजून प्रूव्ह काय करायचं म्हणजे सेम टू सेम पाय बाय 3 साइन पाय बाय 3 रूट 3/2 आणि कॉस पाय बाय 3 1/2. बसतंय. तर बघा अगेन युझिंग 30 60 90 थेरम. अगेन युझिंग 30 60 90 थेरम. 30 60 90 थेरम. आता इथे बदलणार बघा कारण की 60 आपण अँगल बदलले. पीएम इज इक्वल टू रूट 3/2 टाइम्स ओपी म्हणजेच रूट 3/2 बिकॉज ओपी इज इक्वल टू 1 असं लिहा ना. ओपी इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1 SUC स्टँडर्ड युनिट सर्कल. आणि पीएम ची व्हॅल्यू किती आली रूट 3/2. पीएम काय रे वाय ना. वाय इज इक्वल टू रूट 3/2. वाय इज इक्वल टू रूट 3/2 पण वाय काय असतो वाय असतो साइन. मी दिल्या ना सॉरी थांबा जरा मग सर्गकीच मी ठेवू नये त्यामुळे मी दोन्ही लिहू. आणि आता सांगा अरे कुठे हा पीएम किती आला रूट 3/2 टाइम्स हायपोटेन्यूज साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे OM 1/2 टाइम्स हायपोटेन्यूज ना. साइड अपोजिट टू 30 डिग्री बघा समस्या मला 1/2 टाइम्स OP म्हणजेच परत सेम टू सेम 1/2. मला दोन्हीला मिळून सपोर्ट एकच 1/2. ठीक आहे. ओ पीएम का आला OM बट हिअर पीएम इज इक्वल टू किती येणार रे. पीएम इज इक्वल टू एक्स का वाय सांगा ना. पीएम इज इक्वल टू वाय ना. पीएम इज इक्वल टू वाय आणि वाय इज इक्वल टू कॉस थिटा. वाय इज इक्वल टू साइन थिटा असतो. सॉरी वाय इज इक्वल टू साइन थिटा असतो. परत त्याला सपोर्ट द्यायचा SUC म्हणल्यावर साइन थिटा म्हणजे साइन 30 ना इथे सॉरी साइन 60. गोळ नाही माझा आपल्याला गडबड नाही करायची. साइन 60 साइन वाय इज इक्वल टू OM दिसतंय ना. वाय इज इक्वल टू नाही रे एक्स इज इक्वल टू OM. काय झालं आज एक्स इज इक्वल टू OM आणि एक्स ची व्हॅल्यू काय असते. एक्स ची व्हॅल्यू असते कॉस थिटा. इथं थिटा किती 60 म्हणजे कॉस 60 डिग्री म्हणल्यावर कॉस 60 ची व्हॅल्यू एक्स बरोबर एक्स म्हणजेच OM म्हणजेच किती येणार 1/2 म्हणजेच कॉस ऑफ पाय बाय 3 इज इक्वल टू 1/2. सिमिलरली म्हणा इथे सिमिलरली y is equal to pm is equal to sin 60 sin theta ना. y is equal to sin theta आणि इथे थिटा किती आहे 60 आहे ना. sin 60 म्हणल्यावर sin 60 ची व्हॅल्यू किती आली. sin 60 ची व्हॅल्यू आली रूट 3/2 म्हणजेच साइन ऑफ पाय बाय 3 इज इक्वल टू रूट 3/2. हेन्स द प्रूफ. तुम्ही साइन काढा कॉस काढा कॉट टॅन तुम्हाला मिळणार ना रे. त्यामुळे त्यात मी वेळ नाही वाया घालवत. तुम्ही रेशो लिहा तुम्ही साइन लिहा कॉस लिहा. ठीक आहे. आणि परत तुम्ही टॅन कॉट तुम्ही डेफिनेशन यूज करू शकता. तुम्हाला साइन आणि कॉस काढून देतो. पुढे जायचं होमवर्कला घ्या. नाही ते होमवर्क HW म्हणून होमवर्कला घ्या. काय घ्या तर मला पाहिजे साइन 45 आणि कॉस 45. बाकीचे पण काढाच की अँड ऑल.
मी असं समजतोय की तुम्ही बाकीची पण लिहिताय, एवढं इथेच नाही थांबत तुम्ही. tan π/3 पण काढताय. tan π/3 कसा काढायचा? sin π/3 अपॉन cos π/3. π/3 म्हणजे 6. पुढे जायचं. हा, तर इथे परत स्टँडर्ड युनिट सर्कल, तसंच जसं झिरोचं केलं ना रे आपण, तसंच 0. अगेन स्टँडर्ड युनिट सर्कल. ठीक आहे. आता जो 90 आहे ना रे, तो असा आहे बघा. इथे मी पॉईंट घेतो आपला M, किंवा हा पॉईंट P असेल. मला कशाला M, कशाला ना PM असेल. पॉईंट P X, Y. का रे? इरेज हा M कशाला ना, इथे घेतो पॉईंट P X, Y. ह्याला आता स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. अगेन दिस इज SUC. गिवन सर्कल इज SUC. का असायला गिवन पण म्हणू शकता तुम्ही. गिवन SUC असेल तर मग आता परत ह्याला काय लिहिणार तुम्ही? cos थिटा sin थिटा. परत मला कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट मिळू शकतात की, इथे जर O म्हणला मी, इथे P म्हणला, ह्याचे पॉइंट मिळू शकतात मला, कारण की OP इज रेडियस. OP इज रेडियस and the radius is equal to r. R is equal to 1 because standard unit circle. मला सपोर्ट द्या. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे OP is equal to 1. OP is equal to 1 म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली रे? है ना, बघा ना, कुठल्याही पॉइंटचं x ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स हे y कोऑर्डिनेट असतं. आता इथे डिस्टन्स किती आहे रे? 1 आहे ना, मग y कोऑर्डिनेट का आला? 1 आला ना. आणि एक्स पासून वाय पासून डिस्टन्स किती? एक्स कोऑर्डिनेट का आला? बघितला, या पॉइंट पासून तुम्ही एक्स ऍक्सिस वर जावा, काय पॉइंट मिळाला? 0 मिळाला ना. 0,1 पुढला पॉइंट आहे आपला X, Y. आता इथे थिटा हियर थिटा इज इक्वल टू 90 डिग्री इज इक्वल टू π/2 रेडियन. हे समजलं पाहिजे ना, π/2 रेडियन. मग आता पॉइंट P cos थिटा sin थिटा बरोबर पॉइंट cos 90 डिग्री sin 90 डिग्री बरोबर पॉइंट cos π/2 sin π/2. हे समजतंय? म्हणल्यावर काय होणार रे? ठीक आहे, काय होणार? हे किती बरोबर असतं? पॉइंट cos थिटा sin थिटा म्हणल्यावर cos थिटा इज इक्वल टू cos 90 इज इक्वल टू 0. आणि ती बघा ना, आणि sin 90 असतं 1. म्हणजेच sin 91 hence the proof. अरे हे नाही दिसणार ना, याचं नाही दिसणार, तर माझं थोबड असं म्हणल्यावर हेच द प्रूफ. म्हणजे sin π/2 रेडियन इज इक्वल टू 1 आणि cos π/2 रेडियन इज इक्वल टू 0. का? तर ह्याची व्हॅल्यू आहे y आणि ह्याची व्हॅल्यू आहे x इन केस ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल. पुढे जायचं, पुढे जाऊया. हा, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉस आणि कॉस म्हणजे कॉसच्या उलट असते, हे तुम्ही बाकीचे पण रेशो काढू शकता, काय हे नाही. पण आता हे इम्पॉर्टंट आहे बघा, थोडासा कन्सेप्ट वेगळा आहे तो. आणि मी तुम्हाला ते मगाशी मोठं सर्कल काढून दाखवलं आणि त्यात तुम्हाला सांगितली कुठला कोण कुठे हे असतो, कोण कुठे हे असतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ना कुठल्या क्वाड्रंट मध्ये. तर त्याचा कन्सेप्ट तुम्हाला येईल बघा, लागेल. सर्कल काढतो मी इथे. स्टँडर्ड युनिट सर्कल अगेन, दिस इज अगेन गिवन सर्कल इज हे विसरायचंच नाही, पहिल्यांदा सुरुवातीलाच आहे. इज स्टँडर्ड युनिट सर्कल. आणि हे लिहिलंच नाही ना, बाकीचं सगळं लिहिलं तर चूक देणार ना तपासणारा मनुष्य. आता तुम्हाला परीक्षा नाही म्हणा, आम्हाला होती घटक चाचणी, परत आपला महिन्याचा काय असतं दिवाळीच्या आधी 6 महिने होती, तेव्हा असले लिहिलं की चूक द्यायची, सपोर्ट वगैरे नाही दिला की. 120 हा 90 आहे बघा इथपर्यंत.
90च्या थोडंसं इकडं, म्हणजे इथे या क्वाड्रंटमध्ये येणार 120. ते असतो पॉईंट, कितला पॉईंट पी एक्स कॉमा वाय म्हणतो. दिस इज 120 डिग्री. हा 120 आहे म्हणल्यावर सप्लिमेंटरी अँगल आहे का रे हे दोघ जण? हे दोघ जण सप्लिमेंटरी अँगल आहे का? म्हणजे हा किती असणार? हा 60 असणार का? इथं ओ म्हणतो, दिस इज ओ आणि दिस इज एम अगेन परपेंडिक्युलर. परत एकदा पी एम परपेंडिक्युलर टू ओ एम. परत एकदा पी एम परपेंडिक्युलर टू ओ एम. हा 60, हा 60 म्हणल्यावर हा किती रे? हा 30. आता ट्रायंगल मध्ये बघतो ना आपण, ट्रायंगल मध्ये बघतो ना. ठीक आहे. हिअर थिटा इज 120 डिग्री. 120 डिग्री. परत एकदा स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये एक्स कॉमा वाय हा पॉइंट काय असतो? कॉस थिटा. म्हणजे इथे असणार कॉस थिटा साइन थिटा. आता इथे थिटा किती? 120 म्हटल्यावर इथे पी एक्स कॉमा वाय का असणार? पी एक्स कॉमा वाय हा कॉस 120 असणार आणि साइन 120 असणार. साइन 120 असणार, बरोबर आहे. म्हटल्यावर आता बघा, आता परत एकदा युझिंग 30, 60, 90 theorem, side opposite to 30 degree OM is 1/2 times hypotenuse. Hypotenuse कोण आहे? OP again 1 is equal to 1/2 आणि side opposite to 60 degree PM is equal to 1/2 root 3/2 OP. root 3/2 OP म्हणजेच root 3/2. आता इथे OM जर तुम्ही बघितला तर तो निगेटिव्ह आहे बघा. तुम्ही बघा ना, इथे निगेटिव्ह मध्ये गेलाय. डिस्टन्स पॉझिटिव्ह असतं, बरोबर आहे. डिस्टन्स बरोबर पॉझिटिव्ह असतं, पण आपण कुठे गेलोय? सेकंड क्वाड्रंट मध्ये. OM काय रे? OM इज अ वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स. हे कोणाबरोबर असतं? एक्स कोऑर्डिनेट बरोबर. देअरफॉर लिहितो मी x इज इक्वल टू -1/2. का -1/2 लिहिला रे? कारण की बघा ना, हा जो पॉइंट आहे ना रे पी एक्स कॉमा वाय कुठल्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स हा निगेटिव्ह आहे म्हणून आपल्याला काय लिहावं लागणार? x इज इक्वल टू -1/2 आणि y इज इक्वल टू y तर पॉझिटिव्ह आहे रे, रूट 3/2. ठीक आहे. मग आता x आणि y मिळाले. आता स्टँडर्ड युनिट सर्कलच्या भाषेत x आणि y म्हणजे कोण असतात? cos थिटा इज इक्वल टू -1/2 आणि sin थिटा इज इक्वल टू रूट 3/2. आता थिटा किती इथे? 120 आहे का? म्हणल्यावर बघा, cos ऑफ 120 डिग्री इज इक्वल टू -1/2 आणि साइन ऑफ 120 डिग्री इज इक्वल टू रूट 3/2. हे दिसत नाही का? रूट 3/2. समजते? बघा ना, इथे मायनस आला ना, कारण की कुठला एक्स कोऑर्डिनेट हा एक्स जो आहे ना तो निगेटिव्ह आहे ना, मग कॉस निगेटिव्ह आला. साइन कसा आला रे? साइन पॉझिटिव्ह आला. कुठल्या क्वाड्रंट मध्ये? बरोबर ना, आमच्या सारखं म्हणल्यावर तो साइन हा पॉझिटिव्ह येणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणून तर कॉस किती आला? -1/2. साइन आला रूट 3/2 आला -1/2 आणि आता ह्याच्या उलटा म्हणजे हा किती येणार? -2. संपला विषय ना. क्वेश्चन सॉल्व. क्वेश्चन इज सॉल्व. कसं सोडवायचं? तर असंच सोडवायचं. अजून काय करायचं? तुम्ही अजून नीट व्यवस्थित सोडवू शकता. एकदा का स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर लिहा. माझंच कॉपी करू ना. कसं सोडवायचं मी सांगितलं. तुम्ही तुमच्या भाषेत कसे उत्तर लिहू शकता? एक्सप्लेनेशन काय रे? आपल्याला सुचलं पाहिजे, उत्स्फूर्तपणे बाहेर निघालं पाहिजे. तर समजते हे 120 मी तुम्हाला 150 दिला. हा 120 ला रेडियन मध्ये करा की रे. 120 ला इथे दिसणार नाही. 120 ला रेडियन मध्ये कर ना. 120 डिग्री म्हणजे π/180 ला मग 120 ला 120 रेडियन ना, तर किती आहे ना? याला गेला 6×3=18 6×2=12 2π/3 बरोबर आहे. 2π/3 रेडियन म्हणजे इथे लिहितो बघा, साइन 2π/3 रेडियन इज इक्वल टू रूट 3/2. साइन 2π/3 cos 2π/3 रेडियन
इज √3/2 आणि सेक √3 नाही 1/2 येणार आणि सेक मायनस येणार मायनस आणि सेक √3 2π/3 इज -2. समजते? पुढे जायचं का? पुढे जाऊया. तर पुढे आता थोडंसं एक्सप्लेनेशन. आणि बघा हे तुमचं एक्झाम संपलं. मग आपलं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos 150 डिग्री. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ cos 150 डिग्री. परत घ्यायचं रे स्टँडर्ड रूल सर. थोड्या सांगू का तुम्हाला? आता 150 डिग्री परत इथे येणार बघा. हा 150 असणार ना. हा 150 म्हणल्यावर हा किती सप्लिमेंटरी अँगल आहे. 180 असते. 180 वजा 150 किती येणार? हा 30. मग हा परत आला 60 डिग्री बघा. परत 30 60 90 थेरम म्हणजे परत तेच करायचं. ह्याची व्हॅल्यू सांगू का मी तुम्हाला? साइन पॉझिटिव्ह येणार म्हणजे हे 1/2 येणार का. ह्याचं कोऑर्डिनेट पॉईंटचा कोऑर्डिनेट हा येतं का? -√3/2 1/2 येतं का बघा. कारण की x हा निगेटिव्ह येणार आणि y हा पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे, तर हा होमवर्क करा. अजून एक होमवर्क मी तुम्हाला दिलाय की 45 ची व्हॅल्यूज ट्रिगोनोमेट्रिक रेशोज काढा. आता हे जे आपण सगळं तयारी केली ना रे, ही ऑब्जेक्टिव्ह आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. साइन थिटा आम्ही तुम्हाला थ्री हे दिले, फॉर्म्युले काढून दिले. इतके खतरनाक फॉर्म्युले आहेत ते, इतके इम्पॉर्टंट आहेत की ते तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे, समजतंय? तर मग आपण परत एकदा गुड बाय अँड टेक केअर. देवाच्या कृपेने सेकंड लेक्चर पण समाप्त झालं. कुठलं झालं? सेकंड लेक्चर समाप्त झालं. ठीक आहे, समाप्ती झाली सेकंड लेक्चरची. ट्रिगोनोमेट्री स्टार्ट केली आहे. समजतंय? 150 घ्या. अजून पण आहेत तुम्हाला. थर्ड क्वाड्रंट मध्ये जाऊन बघा, जिथे कॉस आणि साइन दोन्ही पण निगेटिव्ह असतात. समजतंय? थर्ड क्वाड्रंट मध्ये पण जाऊन बघा. आता पुढे काय शिकणार आहे? तर ट्रिगोनोमेट्रिक रेशोज ऑफ निगेटिव्ह अँगल शिकणार आहे आपण. ट्रिगोनोमेट्रिक रेशोज ऑफ निगेटिव्ह अँगल शिकणार. निगेटिव्ह हे पुढचा कन्सेप्ट आहे आपला. हे मी ह्याच्यातच टाकणार होतो पण खूप झाला असता कंटेंट, खूप मोठा आणि व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता. त्यामुळे परत अपलोडिंगला प्रॉब्लेम आणि उशीर, त्यापेक्षा नको. मी पुढच्या लेक्चरमध्ये नीट व्यवस्थित शिकायचा की ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर ठीक आहे, मग असंच हे करत राहावा. काय देवाच्या कृपेने जेवढे लेक्चर चांगले होतील माझ्याकडनं तेवढे मी करेन आणि मी करत राहणार. कर्मण्येवाधिकार असते. मी परत एकदा म्हणतो, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूत मा ते संगोत्स कर्मणे. अरे वा.